आम्ही इथं आलो होतो दशरथ महल बघायला. इथून पाहू शकता हे दशरथ महल आहे, जिथं दशरथ राजा राहत होते. या ठिकाणी दशरथ राजाचं निवासस्थान आहे आणि या ठिकाणी दशरथ महल बघायला आलेलो आहोत. पाहण्यासाठी सुद्धा भरपूर गर्दी आहे बरं का. पाहू शकता भरपूर गर्दी आहे, माझ्या मागे पाहू शकता भरपूर गर्दी आहे. कारण महल पाहण्यासाठी एवढी लोक आले तिथं. इथं आहे ते कीर्तन चालू होतं महाराजाचं, श्रीकृष्ण कथा आहे असं वाटतंय. कारण भरपूर काही पडलं असं वाटतंय मला, कारण सध्या नसतात या ठिकाणी. मध्ये पाहूया चक्रवर्ती श्री महाराज दशरथ यांचा महल, कारण हे बांधलं गेलं वापस असं वाटतंय मला. त्या काळामध्ये हे नाही आहे, इथं बांधलं गेलंय दशरथ महल आहे. कारण त्या काळातला हे वाटतं दशरथ महल आहे त्या काळामधला. तुम्ही माझ्या मागं पाहू शकता. चप्पल इकडे सोडायची का? चप्पल सोडायची का? चला चप्पल काढा माहिती चप्पल. त्या काळात देखील भरपूर सुंदर बांधलं यांनी. हा जो महल आहे एकदम मस्त आणि सुंदर आहे, पाहण्यासारखा आहे. चला आता महलच्या मध्ये जाऊया, मध्ये बघून बघूया कसा आहे. मित्रांनो, हाच महल ज्या ठिकाणी श्रीरामाचा जन्म झाला, याच महलमध्ये हा जो तुम्हाला राजवाडा दिसतोय मागं, हा दशरथ राजाचा राजवाडा आहे. याच ठिकाणी राहून त्यांनी भरपूर वर्ष जे आहे राज्य केलेलं आहे. हा पूर्ण दशरथ महल. तर या ठिकाणी मला वाटतं दशरथ राजाची मूर्ती वगैरे बसव आधी काही नसेल, जेव्हा महल असेल तेव्हा तर काही नसेल ही मूर्ती. पण नंतर लोकांनी भक्तिभाव ठेवून या ठिकाणी मूर्ती बसवली आणि मूर्ती बसवून त्यांची आता पूजा चालते. त्यांना त्यांच्या पायापड्या भरपूर जण लोक येतात. तुम्ही पाहू शकता इथं मागं मूर्ती आहे. दशरथ राजा, नंतर त्यांच्या पत्नी, भरपूर काही गोष्टी इथे पाहण्यासारख्या. पण इथं लाईट नाही असं वाटतं, जरा अंधार दिसतोय कारण लाईट कमी आहे. इथं लाईटच नाही. दशरथ महल बघण्यासारखा आहे पण इथं लाईट नाही. जर लाईट असती का तर काहीतरी बघण्यासारखं असतं आणि मजा आली असते बघायला. काय वाटतं का, कसा आहे महल? दशरथ राजाचा महल चांगला आहे. हे पहा मित्रांनो, मागं महल आहे, त्यामध्ये दशरथ राजाची मूर्ती वगैरे बसवलेली आहे. मला वाटतं श्रीरामाची पण मूर्ती आहे मध्ये. हा दशरथ महल मधल्या साईडनं पूर्णपणे दिसतो तुम्हाला. हा दशरथ महल आहे. इकडे इकडे ते दशरथ महल मधलं दृश्य एकदम मस्त आहे पाहण्यासारखं. काय रुद्र, मस्त आहे का? कोण कोण आहेत कळाले का मध्ये? कोण कोण आहे? चला पुढे चला. सर यहाँ पे ऐसा समझ में नहीं आ रहा कौन कौन है यहाँ पे? चारों भाई विराजमान है. चारों भाई विराजमान है. चारों महारानी. देखो प्रसाद थोड़ा. चारों भाई चारों महारानी. राम लखन शस्त्रघ्न. बघितलं का कसं आहे? मस्त आहे मंदिर. भरत, लक्ष्मण, राम, शस्त्रघ्न मधले आहेत म्हणा, सेंटर मधले.
चला चला. मित्रांनो, आतापर्यंत मी तुम्हाला दाखवला हे होता दशरथ महल. कारण आपण आधी राम मंदिर पाहिलं. राम मंदिरापासून 600 मीटरवर हनुमानगडी आणि हनुमानगडीपासून 500 मीटरवरती दशरथ महल आहे. जर तुम्हाला बघायचं असेल तुम्ही कधी अयोध्येला आलेत तर, कारण हे तुम्हाला दोन्ही तिन्ही जे जागा आहेत एका ठिकाणी बघायला भेटतील. तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.